शिरोळ नगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होताच यादव पॅनलनं एकहाती सत्ता मिळवून राजकीय मैदान जिंकलं. निकालापेक्षा जास्त चर्चा मात्र निकालानंतर उभ्या राहिलेल्या डिजिटल फलकांची सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही. कारण मतपेटी बंद झाली पण फलकांची पेटी उघडली. शहराच्या चौकात फलक झळकू लागले आणि त्यावरील विधानं वाचून नागरिक म्हणू लागले, निवडणूक संपली पण मनोरंजन सुरूच आहे. कुठे किंगमेकर, कुठे शिल्पकार, कुठे योगायोग, तर कुठे परफेक्ट नियोजन, तर कुठेही अभी तो बच्चा आहे. कुठे जिथे कमी तिथे आम्ही आणि एखाद्या फलकावर तर कुणाकडे तरी बोट असा सूचक टोला. हे फलक पाहून असं वाटू लागलंय की राजकारण कमी आणि स्टँडअप कॉमेडी जास्त. आपल्या उमेदवारावर असलेलं प्रेम, निष्ठा आणि अभिमान फलकातून ओसंडून वाहतोय हे निश्चित. पण या प्रेमाच्या भरात नागरिक मात्र म्हणू लागलेत की नेता निवडला गेला पण जोक कोण लिहितंय. नगराध्यक्ष लोकप्रतिनिधींमधून निवडून आले, मात्र आता शहरात प्रश्न चर्चेत आलाय तो म्हणजे उपनगराध्यक्ष कोण. गटनेत्यांकडून अद्याप अधिकृत घोषणा नसतानाही आमचाच उमेदवार उपनगराध्यक्ष होण्याची शक्यता अशा बातम्या सोशल मीडियावरून फिरू लागल्यात. यामुळे नागरिकांची अवस्था अशी झाली आहे की आमचा उमेदवार उपनगराध्यक्ष होतोय की आम्हालाच उशिरा करणार. एकीकडे विजयी उमेदवारांचं श्रेय घेण्यासाठी रांग लागलेली आहे, तर दुसरीकडे काही उमेदवार अवघ्या थोड्या मतांनी पराभूत झाल्यानं नाराज आहेत. ज्यांनी आपला उमेदवार निवडून यावा यासाठी प्रयत्न केले, एक उमेदवार आला दुसरा पडला म्हणून त्यांनी आपल्या अंगाला गुलालसुद्धा लावून घेतला नाही, असेही काही कार्यकर्ते वोटावर मोजण्याचे आहेत. यशाला हजार बाप, अपयश मात्र पोरके. विजयाचं श्रेय घेण्यासाठी अनेक हात पुढे येत असताना प्रभावाची जबाबदारी मात्र कोण लाटणार असा प्रश्न हवेतच लटकलेला आहे. एकूण काय तर शिरोळमध्ये सत्ता स्थिर झाली असली तरी चर्चा मात्र अजून फिरतीच आहे आणि नागरिक म्हणत आहेत की निवडणूक संपली खरी पण राजकीय मनोरंजन अजून बाकी आहे. मराठी न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी.